मी प्रभाकर पवार कोपरगावला असतो. ट्रस्ट ऑडिटर आहे व इन्कम टॅक्स प्रॅक्टिशनर आहे. माझ्याबरोबर हे ॲडव्होकेट रघुनाथजी उगले, हे कोपरगावचे एक नामांकित व सुप्रसिद्ध वकील आहेत. आम्ही एक दिवस सहज व्हॉट्सअपवर चालता चालता आम्हाला एक जाहिरात दिसली की कोणीतरी नवनाथ दर्शन ट्रिप काढत आहे. संपूर्ण जाहिरात वाचल्यानंतर असे कळाले की डॉक्टर मुकुंद दोरी पाटील यांची विठाई टूर नावाने नवनाथ यात्रा दर्शन जाणार आहे. साहजिकच आम्ही दत्तभक्त आहोत. नवनाथाचं दर्शन म्हटल्यानंतर आम्ही अतिशय उत्साही झालो व लगेच त्यांना फोन केला. त्यांची फी अतिशय कमी होती, त्यामुळे आम्ही दोघांनाही ताबडतोब सहमती दर्शवली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही कोल्हार येथे त्यांचे बसमध्ये जाण्याकरता हजर राहिलो. योगायोगाने बसमधील सर्वची सर्व आमचे यात्रेकरू अतिशय मनमिळावू व चांगल्या स्वभावाचे होते. अगदी एका तासात आम्ही सर्व एकाच कुटुंबातील आहे असा आम्हाला भास व्हायला लागला. खूप हसून खेळून आमची ट्रीप झाली. रस्त्याने व्यवस्थित जेवण झाले, व्यवस्थित झोपण्याची व्यवस्था झाली व डॉक्टर दोरी पाटलांनी प्रत्येक नवनाथाचं स्थान येण्यापूर्वी त्या नाथांविषयी सविस्तर माहिती सांगितली. त्यामुळे आम्हाला तेथे गेल्यानंतर एक वेगळाच आनंद मिळाला. मला तर असं वाटतं त्या दोरी पाटलांनी अशा वरचेवर कायम ट्रिपा काढाव्यात. त्यातली त्यात दत्तदर्शनाची ट्रिप काढावी की ज्यामध्ये गाणगापूर, पुरवपूर, पिठापूर, श्रीशैलेम, औदुंबर या सर्व गोष्टीचा सहभाग असेल. मात्र तुम्हाला देवदर्शनाला जर जायचं असेलच तर मात्र खरोखर विठाई टूर्सची सर्वात प्रथम पसंती द्यावी. ही खरोखर खूप चांगला योग आहे. ते स्वतः कीर्तनकार आहेत, धार्मिक आहेत, त्यामुळे भगवंताविषयी त्यांना केवळ आस्था आहे. त्यांना पैसे कमावण्याची अजिबात लालसा नाही. जय श्री गुरुदेव दत्त दत्त.